असं एक राऊंड मारा किती आज मान खटाव तालुक्यामध्ये पाण्याची अतिशय बिकट अवस्था आहे. जे या तालुक्याला पाणीदार केलं असं म्हणतायत किंवा हा तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त झालाय, त्यांना हा सवाल आहे की जर हा तालुका पाणीदार झालाय तर आज मान खटावमधल्या बऱ्याचशा भागातला विहिरींनी तळका गाठलेला आहे. आज मानच्या उत्तर भागातल्या शेतकऱ्यांना टँकरनं पाणी प्यायला पुरवलं जात आहे. आज त्यांना ती का वेळ आली? आज मानच्या पूर्व भागातल्या लोकांना अतिशय पाण्याची वाईट अवस्था आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल, आम्ही याच ठिकाणी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढला होता, तोही पाण्यासाठी होता. आज हा जो शेतकऱ्यांचा मोर्चा आहे हा अतिशय शांततेनं मार्गाने काढलेला, संविधानिक मार्गाने काढलेला मोर्चा. या मोर्चामध्ये एकही घोषणा दिली नाही, परंतु शेतकरी मुका नाहीये. आम्ही घोषणा देऊ शकतो, आम्ही ओरडू शकतो, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो, इतका शेतकऱ्यांचा आवाज मोठा आहे. परंतु आम्ही शासनापर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आज हा मोर्चा काढलाय. आजचा हा मोर्चा इथल्या मातीचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाचा मोर्चा आहे. जी आम्ही कष्टानं पिकं लावली ती पिकं आज करपून चालले, त्या करपून चाललेल्या पिकांचा आज हा मोर्चा आहे. शासनानं धोरण आखलं, त्या धोरणानं आमचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रोशाचा हा मोर्चा आहे. संविधानाचं 21वं कलम आम्हाला जगण्याचा अधिकार देतं. पाणी हे जीवन आहे. मग आमच्या मानच्या उत्तर भागाला आणि मानच्या पूर्व भागाला पाण्यापासून वंचित का ठेवलं जातंय? काय आम्ही पाप केलंय म्हणून आम्हाला वंचित ठेवलं जातंय? अरे संविधानाचं 14वं कलम सांगतं की कायदा पुढे सगळे समान आहेत. मग मानच्या जो पश्चिमेकडचा भाग आहे, खटाव तालुक्याचा काही भाग आहे, त्याला 2-2 पाण्याची आवर्तन मिळालेत आणि मानच्या पूर्व भागाला एकही पाण्याचं आवर्तन मिळालं नाही. मानचा उत्तर भाग आज पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा फोडतोय. हा तुझा भाव कशासाठी आहे? हा कुणाला अधिकार दिला? कशासाठी आमच्यावरती अन्याय करताय? हे जाब विचारण्यासाठी आज मोर्चा आहे. सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे, या देशातल्या सगळ्या संसाधनावरती इथल्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक शेतकऱ्याचा समान अधिकार आहे आणि या संसाधनावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचं वाटप करण्यासाठी अधिकारी असतील, प्रशासन असेल, शासन असेल, हे विश्वस्त आहे. तुम्ही मालक नाहीये, इथली जनता मालक आहे. परंतु इथले अधिकारी इतके मुजोर आहेत. अरे मी त्यांना इतके वेळा निवेदनं दिली, ईमेल पाठवले, त्यांचे उंबरे शिजवले, परंतु त्यांना दया आली नाही. आमचा भाग ज्या वेळेला पाण्यासाठी कोरडा ठेवला जातोय त्याच वेळेला एका भागात कॅनॉल पूर्णपणे अडवून त्या पाण्याची चोरी केली जाते. पाण्याची उघड चोरी केली जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही. कुणाचं समर्थन आहे या चोरीला? कुणाचं संगणमत आहे या चोरीसाठी? अरे आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत असताना तुम्ही का गप्प बसताय? बसणारे गप्प बसता असतील, परंतु आम्ही गप्प बसणार नाही.